दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमच्या चॅनल आपल्याला कसं वाटायचं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत आहेत. एक महत्त्वाची घडामोड आपण 2 दिवसापूर्वी पाहिली असेल. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी परिचारक गटाचे म्हणजे पांडुरंग परिवाराचे युवा नेते ॲडव्होकेट प्रणव परिचारक हे करकमबंद उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी एक चर्चा होती. मात्र सर्व सहमतीने चर्चा करून हा निर्णय मागे घेण्यात आला आणि प्रणव परिचारक यांनी उमेदवारी दाखल केली नाही. तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांनी वगैरे त्याची मागणी केली होती. जे या गटाचे नेते आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्याकडे या संदर्भात मागणी करण्यात आली होती की प्रणव परिचारक यांना करकम गटामधून निवडणूक लढवण्याला सहमती द्यावी म्हणून, आणि तशी तयारी सुद्धा प्रणव परिचारक आणि त्यांच्या समर्थकांनी केली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता प्रशांत परिचारक यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्हच म्हणावी लागणार आहे. अनेकांना असं वाटलं की प्रणव परिचारक यांचा वारू रोखण्याकरता किंवा त्यांच्या राजकारणात ते पुढे जात आहेत म्हणून त्यांना थांबवण्याचा हा प्रयत्न तर झाला नाही ना. पण असं नाहीये. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर परिचारक गट किंवा पांडुरंग परिवार यांच्या संक्रमणाचा काळ सध्या आहे. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी उभा केलेला हा पांडुरंग परिवार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजतो. एकतर सहकारी कारखानदारीमध्ये कसे कारखाने चालवावेत, सहकारी संस्था कशा चालवाव्यात, बँकिंग असेल, बाजार समिती असतील, साखर कारखाने असतील, याचा आदर्श स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी घालून दिला होता. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा पांडुरंग परिवार काम करतो आहे. सुधाकर पंत परिचारक यांनी नेहमीच आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना, निष्ठावंतांना, आपल्या गटासाठी काम करणाऱ्यांना, पक्षाकरता काम करणाऱ्यांना संधी दिली. ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कधीही त्यांनी हस्तक्षेप केला नाही म्हणण्यापेक्षा उमेदवारी दिली, मात्र कधी आपल्या घरातलं कोणाला त्यांनी पुढं केलं नाही. मग अशा स्थितीमध्ये आत्ताचा जर काळ पाहिला तर माजी आमदार प्रशांत परिचारक हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत आणि ते एक भाजपचे आत्ताच्या या काळातले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांना भाजपमध्ये मानाचं स्थान आहे. अशा स्थितीमध्ये प्रणव परिचारक यांना जर करकम गटातून उमेदवारी दिली गेली असती तर एक वेगळा संदेश हा लोकांपर्यंत गेला असता. एक तर विधानसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक लढवणं एक वेगळं, मात्र कार्यकर्त्यांच्या, आपल्यासाठी काम झटणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये आपला घरचा माणूस जर त्यांनी उतरवला आणि तोही करकम सगळ्या गटातून, जो माढा विधानसभा मतदारसंघातला भाग आहे, खर्डी हे जो त्यांचं गाव आहे परिचारकांचं, त्या भागात गट गणामध्ये समजा निवडणूक असते, समजा ते ओपन असतं तिथं, आणि समजा तिथं प्रणव परिचारक यांनी उमेदवारी मागितली असती तर तो विचार केला जाऊ शकत होता, किंवा पंढरपूर शहरामध्ये सुद्धा. मात्र करकम सारख्या गटामध्ये आणि सध्याची स्थिती जर पाहिली तर पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जर सध्या डोळ्यासमोर ठेवली तर परिचारक गट हा सदस्य संख्येमध्ये बहुमतात आहे. मात्र नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यांना भाजपला इथं पराभूत व्हावे लागले. सारथ्य परिचारकांकडेच होतं या पक्षाचं, त्यामुळं पराभवाचं खापर हे प्रशांत परिचारक यांच्याच माथ्यावर फुटलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा प्रणव परिचारक यांना उमेदवारी देऊन करकम गटामध्ये तिथं निवडणुकीत जर समजा दिली असती तर परिचारक कुटुंब, परिचारक गट हा करकम गटामध्ये अडकला असता प्रचाराकरता, कारण एक ती प्रतिष्ठेचा विषय बनला असता परिचारकांकरता. कारण त्यांच्या घरातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवणार पहिल्यांदा या काळामध्ये. पूर्वी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे बाजार समितीचे, आपल्या पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यांनी पूर्वी निवडणुका लढवल्यात. मात्र अलीकडच्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परिचारकांच्यातलं कुणी उतरत नव्हतं. त्यामुळं प्रशांत परिचारक यांनी विचार केला की 4 विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या पंढरपूर तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मोहोळला जोडलेला भाग असेल, सांगोल्याला जोडलेला भाग असेल, माढ्याला जोडलेला भाग असेल आणि पंढरपूर मंगळवेढा हे सगळं पाहायचंय. मंगळवेढा तालुक्यामध्ये सुद्धा आमदार समाधान आवताडे त्यांचे सहकारी आहेत भाजपमधले, त्यांना सहकार्य करायचं आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांना लक्ष घालायचं आहे. अशा स्थितीमध्ये एका गटापुरतं परिचारक किंवा पांडुरंग परिवार मर्यादित करून चाललं नसतं. आत्ताची निवडणूक ही खूप संक्रमणाची आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपासून पंढरपूर विभागातलं राजकारणाचं सगळं गणित बिघडलेलं आहे. अनेक प्रस्थापितांना पराभवांची धक्के बसलेले आहेत. मोहोळ असू दे, माढा असू दे, अनेक ठिकाणी हा
म्हणजे या प्रस्थापितांना धक्के सहन करून पुन्हा आपले गट बांधावे लागत आहेत. अशा स्थितीमध्ये परिचारकांनी प्रणव परिचारक यांना थांबवण्यास सल्ला दिला असेल. आणि पालकमंत्र्यांना सुद्धा याविषयी जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रणव परिचारक हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत, अत्यंत निष्ठावंत आहेत आणि त्यांना योग्य ती संधी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दिली जाईल. प्रणव परिचारक यांच्याकडं स्वर्गीय सुधाकर परिचारक यांच्यासारखंच त्यांचा स्वभाव आहे असं म्हणून त्यांना ओळखलं जातं. तळागाळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा हा युवक नेता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही हजर असणारा हा नेता आहे, सुखदुःखामध्ये सगळ्यांच्या. त्यामुळं प्रणव परिचारक हे राजकारणात पुढे यावेत असं सगळ्यांचंच म्हणणं. एक तर सध्याचं राजकारण जर पाहिलं तर आमदार अभिजित पाटील असतील, इकडे समाधान काळे असतील, गणेश पाटील असतील किंवा समाधान आवताडे असतील, भगीरथ भालके असतील, डॉक्टर प्रणिता भालके असतील, ही सगळी तरुण पिढी पंढरपूरच्या राजकारणामध्ये सध्या पुढे आलेली आहे. अशा स्थितीमध्ये प्रशांत परिचारक हे सध्या या सगळ्या इथल्या राजकारणात परिचारक गटाचं नेतृत्व करतायत. मात्र जर या गटाची धुरा तरुणांच्या ताब्यात दिली गेली तर सुद्धा फार मोठा बदल होऊ शकतो असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण त्याकरता निवडणूक लढवायलाच पाहिजे असं काही नाही, पण येत्या काळामध्ये अनेक अशा संधी मिळू शकतात. खरं तर परिचारक गट हा विधान परिषदेची तयारी करतोय. त्यांनी त्या निवडणुकांकडे जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मात्र आत्ता सध्या शांत परिचारक किंवा पांडुरंग परिवार असेल किंवा भाजपने जो निर्णय घेतला, प्रणव परिचारक यांना थांबण्याचा सल्ला दिला गेला, त्यांना थांबवल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र प्रणव परिचारक यांनी सगळ्यांची समजूत काढली आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय सुधाकर पंतांचं राजकारण होतं तसंच आपल्याला पुढं करायचं आहे, सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे, त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाची इथं चुणूकही पाहायला मिळाली आणि प्रशांत परिचारक यांचं पोक्त राजकारण, विचाराचं राजकारण हेही दिसून आलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा शब्द दिलाय प्रणव परिचारक यांना योग्य संधी दिली जाईल. आता आपण त्या संधीची वाट पाहू. नमस्कार.